आपण आजच्या या आपल्या साप्ताहिक वर्गाला सुरुवात करत आहोत. तर बाहेर जे काही आपले आपण या आपल्या वर्गाला सुरुवात करत आहोत. सर्वांना सूचना आहे की आपल्या जवळचे जे मोबाईल आहे ते सर्व स्विच ऑफ करून ठेवायचे आहे किंवा सायलेंट मोडला करून ठेवायचे आहे. आपला हा साप्ताहिक वर्ग सुरुवात करण्यापूर्वी आपण 2 मिनिटं फक्त शांत बसूया आणि नंतर आपला रितसर आपला जो वर्ग आहे तो सुरुवात करूया. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच दुर्गेन भंते संघरक्षित या आपल्या आदर्शांना, या आपल्या महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो. तसेच आजच्या या वर्गासाठी उपस्थित असलेले सर्व धर्मचारी, धर्मचारिणी, धर्ममित्र, धर्मसहाय्य आपल्या सर्वांचंच स्वागत. तसेच आज या ठिकाणी आपल्याला धर्म देसण्यासाठी आदरणीय धर्मचारी सामसिद्धी यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीने आजच्या या वर्गामध्ये स्वागत करतो. तसेच मी सामसिद्धींना विनंती करतो की त्यांनी आपल्या आदर्शांच्या प्रतिमेची पूजा करायची आहे. आपल्या आदर्शांच्या प्रतिमेला पुष्प, दीप आणि सुगंध अर्पण करायचे आहे. आहे तो आपण त्रिशरण पंचशील, विधायक पंचशील, त्यानंतर बुद्ध पूजा घेणार आहोत आणि त्यानंतर आपण 5 मिनिटासाठी जल सिटिंग घेणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी सामसिद्धी आपल्याला धर्म देसना देणार आहे आणि त्यानंतर पुढील जो आपला कार्यक्रम आहे धर्मचारी शीलवती आणि धर्मचारी सिद्धीसागर, तर यांचा देखील या ठिकाणी आपण सत्काराचा कार्यक्रम करणार आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा
मूढस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. यानंतर विधायक पंचशी मी पुढे म्हणणार आहे. आपण सर्वांनीच माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्द्रस्य श्रीपाद सरोजे पूजयामि बुद्धं कुसुमेन यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि
सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभव धातवो धातुगर्भे लङ्कायं जम्बूद्वीपे इदसपुरवरे नागलोके चतुपे सर्वे बुद्धस्य बिम्बे सकलदसदिशे केसरो मादिधातु वन्दे सर्वे विबुद्धं दशबलतनुजं बोधिचेर्यं नमामि वन्दामि चेतियं सपठानेषु पठितं शारीरधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. खूपच सुंदर अशा या वातावरणामध्ये आपण पूजा आणि गाथापठण केलेलं आहे. तर यानंतर आपण प्रत्येक आपल्या साप्ताहिक वर्गामध्ये आपण आनापानसती किंवा मेलता भावना या ध्यान साधनेचा आपण 20 ते 25 मिनिटे आपण सराव करत असतो. परंतु आज आपण फक्त 5 मिनिटासाठी जस्ट सेटिंग करणार आहोत. तर सर्वांनी आपली बैठक व्यवस्था जी आहे ती ठीक करून घ्यायची आहे. सर्वांनी शांतपणे आपले डोळे बंद करायचे आहेत आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या स्वतःच्या शरीराकडे द्यायचे आहे, जेणेकरून आपल्या हाताला, पायाला किंवा शरीराला कुठल्याही प्रकारे ताणतणाव किंवा मुंग्या येणार नाहीत. अशा या रिलॅक्सपणे आपण बसायचं आहे. जस्ट सिटिंग. तर पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचं आजच्या या वर्गामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळणार आहोत. आपण मागील 2 आठवड्यापासून आपण आपल्या या वर्गामध्ये मुक्तिकोन पथे हा अभ्यास सुरू केलेला आहे. खरं तर हा अभ्यास आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असा अभ्यास आहे. कारण बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा 1935 मध्ये केली, परंतु त्याच्यानंतर 8 महिन्याने बाबासाहेबांनी मुक्तिकोन पथे हे जे काही बाबासाहेबांचं भाषण आहे ते मुंबई इलाक्यामध्ये बाबासाहेबांनी महार परिषद घेतली आणि त्या परिषदेमधलं बाबासाहेबांचं हे भाषण आहे. खरं तर हे एवढं महत्त्वाचं यासाठी आहे की आपण देखील हे भाषण किंवा यावरती आपल्या युनिव्हर्सिटी शिबिरामध्ये 10 दिवसाचा आपण काय करतो, अभ्यास घेत असतो. म्हणजे एवढं महत्त्वाचं हे बाबासाहेबांचं भाषण आहे. आणि आपण मुक्तिकोन पथे याचा अभ्यास काय केलेला आहे, आपल्या ह्या वर्गामध्ये सुरू केलेला आहे. खरं तर आपण याचा लाभ अनेक लोकांपर्यंत गेला पाहिजे. तर त्यासाठी आपण देखील सर्वांनी आपल्या परीने जे कोण आपले मित्र मंडळी नातेवाईक असतील त्यांना सांगितलं पाहिजे की हा बाबासाहेबांचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे. आणि कारण
की धर्मांतर का, कशासाठी, धर्मांतराची आवश्यकता का आहे, धर्मांतराने काय लाभ होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मुक्तिकोण पथे या अभ्यासामध्ये किंवा या भाषणामध्ये आलेल्या आहेत. तर मी आजचे धम्मचारी सामसिद्धी यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या धम्मदेसनेला सुरुवात करावी. थँक्यू कुमार सर. थँक्यू, धन्यवाद कुमारजी. खरं तर आजचा जो वर्ग आहे हा मिश्र स्वरूपाचा वर्ग आहे. म्हणजे आज आपण आपला साप्ताहिक वर्ग पण घेत आहोत. त्यानंतर आपलं काही प्रोग्राम देखील असणार आहे. आवाज येते मागे थोडा वर करा मागे. येस, थँक्यू. तर नक्कीच आपण मागच्या 2 हफ्त्यापासून मुक्तिकोणमध्ये या अभ्यासाचा तिथे नाही का प्रोग्राम घेत आहोत. आणि विशेष करून बाबासाहेबांची ही जी भाषण आहे किंवा हे जे एक महत्त्वाचं भाषण, त्याचा एक मोठा परिणाम पूर्ण आपल्या आंदोलनावर देखील आपण पाहायला भेटतो. आणि विशेष करून आपण मागच्या या 2 वर्गामधून हेच पाहायचा प्रयत्न केला की या भाषणाचं जी काही पार्श्वभूमी आहे ती नेमकी कशी होती आणि त्यानंतर बाबासाहेबांनी या भाषणामध्ये काही महत्त्वाचे विषय विशेष करून जी महार परिषद झाली होती त्यामध्ये काही विशेष प्रामुख्याने बाबासाहेबांनी ते मांडले होते. आणि हे सगळं करत असताना म्हणजे आपण हा विषय यासाठी समजून घेत आहोत की म्हणजे आता जे काही मुक्तिकोण पथे हे जरी भाषण म्हणून असेल किंवा धर्मांतराची घोषणा म्हणून असेल किंवा धर्मांतर का म्हणून ह्या विषयाकडे देखील आपण कधी पाहिलं असेल. आणि विशेष करून हे आत्ताच्या काळामध्ये का महत्वाचं आहे म्हणजे आपण जाणतो. म्हणजे विशेष करून आता तरी आपल्याला धर्मांतर होऊन खूप वर्ष झाली नाही. म्हणजे आपण आता पहिल्या धर्मामध्ये नाही किंवा आता आपण महार देखील नाही. पण या आधुनिक जगामध्ये नेमकं ह्याचं का महत्व आहे म्हणजे हे खूप जाणणं आवश्यक आहे. आणि जरी आपण आता म्हणतो की जातीयता नाहीये किंवा विषमता नाही किंवा तशा प्रकारच्या परिस्थिती नाहीये, पण तसं जर पाहिलं गेलं तर परिस्थिती तशीच आहे नाही का. आपण देखील मागच्या काही विषयांमध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न केला की हा जो विषय आपण नेमका का घेतला याची स्पष्टता देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. सगळ्यांनी एकत्र मिळून हा विषय जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आणि मी मागच्या देखील म्हणत होतं की काही प्रवचन नसेल म्हणजे खरं तर हा एक वर्ग असेल ज्याच्यामध्ये क्लास असतो नाही का. म्हणजे ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन असेल म्हणजे काही प्रश्न तुमच्याकडे येतील, काही प्रश्न माझ्याकडे येतील, माझ्याकडून येतील. त्यामुळे हा आपल्यामधील संवाद असणार आहे. म्हणजे खरं तर आपण सध्या या विषयामध्ये किंवा आजच्या जगामध्ये एकत्रित करणं, एकत्रित येणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे एकत्रित येण्यामुळे आपल्या ज्यामध्ये संवाद आहे किंवा आपल्यामध्ये जे काही सध्याची अंडरस्टँडिंग आहे किंवा समज आहे हे एकमेकांसोबत आपण शेअर करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे मी फक्त इथे समोर एक फॅसिलिटर म्हणून आहे सोबत तुमच्या, म्हणजे या विषयाला एक तुमच्यासाठी नाही का सोबत काही तुमच्यासोबत शेअरिंग करेल किंवा आजच्या विषयामध्ये हा आपला जी समज आहे किंवा आपला हा जो विषय आहे हा आपल्यासोबत कसा चाललाय ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपल्या मागच्या 2 वर्गामध्ये आपण जसं बाबासाहेबांचं भाषण सुरू झालं त्याच्यामध्ये बाबासाहेबांची जी पहिली भूमिका होती की ही परिषद त्यांनी का आयोजित केली होती आणि परिषदेची आवश्यकता का आहे याच्याविषयी त्यांनी मांडणी केली होती. आपण ते देखील पाहायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी फक्त महाराष्ट्रीय परिषद का आयोजित केली याच्याविषयी देखील त्यांनी याच्याविषयी काही स्पष्टीकरण केली आहे आणि त्या देखील आपण मागच्या वर्गामध्ये याविषयी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विशिष्ट करून ज्यावेळेस दुसरी महाराष्ट्रीय परिषद का घेतली या अनुषंगाने पाहत असताना त्यांनी काही महत्त्वाच्या ठळक बाबी नमूद केलं होतं की ही धर्मांतराची ही जी घोषणा आहे ही त्यांची खूप आत्मचिंतनात आलेली एक गोष्ट आहे जी की अशीच आलेली नाही. त्याच्यामध्ये खूप सखोल त्यांचा विचार आहे आणि कुठलाही त्याच्यामध्ये उथळपणा नाही. म्हणून ते म्हणतात की धर्मांतराची ही जी काही घोषणा आहे ही जी माझी घोषणा आहे ही कुठली पोटफेल नाही. धर्मांतर ही काही पोटफेची गोष्ट नाही असं ते नमूद करतात. खूप जाणीवपूर्वक ती गोष्ट मानतात आणि त्यानंतर हा कुठला मोदेचा विषय देखील नाही असं देखील ते म्हणतात. आणि विशेष करून ही गोष्ट पाहत असताना म्हणजे विशेष करून धर्मांतरित झालेली माणसं किंवा आता आपण बाबासाहेबांची आम्ही म्हणून जर पाहायला गेलो तर आपली नेमकी ही जी स्थिती आहे ही कशी आहे का. बाबासाहेबांच्या धर्मांतराला आपण पोटेल समजत नसेल तर चांगली गोष्ट आहे, पण तसं होतंय का हे आपण वेगवेगळी तपासणं आवश्यक आहे. तेवढंच बाबासाहेब म्हणतात की हा काही मोदीचा विषय नाहीये. असं तुम्हाला माहिती असेल की इतर धर्मांमध्ये धर्माला मोदीचा विषय म्हणून मानला जातो नाही का. त्यांच्या विशिष्ट संस्कृती असतात, त्यांचे विशिष्ट प्रकारचे उपक्रम असतात आणि त्यात ते आनंद घेत असतात.
पण तसं बाबासाहेब वाटतं की हा जरी धर्मांतराची घोषणा मी करतो याच्या मागचं कुठलंही कारण मोजेचं नाही. म्हणजे फार गंभीर स्वरूपाचं बाबासाहेबांचं हे जे विधान आहे त्यांनी तिथल्या जमलेल्या जवळजवळ 30-35 हजाराच्या समुदायाला ते संबोधित करतात आणि खूप त्याच्याविषयी आकर्षाने ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात. ही भावना त्या आपण भाषणामध्ये पाहू शकतो. आणि विशेष करून ते देखील मानतात की हा जो प्रश्न आहे, हा धर्मांतराचा प्रश्न ज्यावेळेस तुमच्या समोर मांडतो, हा यासाठी मांडतो की हा आपला जो काही चाललेला खटाटोप आहे, हा फक्त काही मागण्या मिळवण्यासाठी नाही किंवा आपल्याला काही विशिष्ट अधिकार मिळवण्यासाठी नाही, तर हा मानवी जीवनाच्या साफल्याचा प्रश्न आहे. म्हणजे हे मानवी जीवन चांगल्या प्रकारे आपण कसं विकसित करू शकतो, आपल्या जीवनामध्ये अधिक चांगल्या प्रकारे आपण कसं जीवनात जगू शकतो, हा तर मूल्यांचा प्रश्न आहे, हा त्या जबाबदारीचा प्रश्न आहे, अशा व्यवस्थितीचं भाष्य करत आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे बाबासाहेबांचं म्हणणं आहे मानवी जीवनाचं साफल्य आहे किंवा हा जो प्रश्न आहे, तर नेमकं साफल्य म्हणजे काय हे देखील आपण मागच्या वर्गामध्ये नाही का म्हणजे पाहण्याचा प्रयत्न केला की आपल्या जीवनाचे नेमकं यश असणं म्हणजे काय असतं. म्हणजे आपण खूप साऱ्या गोष्टी स्पर्श करायचा प्रयत्न केला की आता जरी आपल्याकडे बाबासाहेबांच्या या धर्मांतराच्या नंतर आपण खूप चांगल्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहोत, आपल्याकडे चांगली नोकरी आहे, आपल्याकडे चांगल्या प्रकारचं घर आहे, आपण खूप समाजामध्ये चांगल्या प्रकारे वावरतो, मग हेच यश, ह्यालाच यश मिळतं का, हे जीवनाचं साफल्य समजायचं का, असे देखील आपण काही प्रश्न मागच्या वेळेस उपस्थित केले होते. आणि त्यामुळे नेमकी आताची आपली धर्मांतराची जी भूमिका आहे किंवा आपण जर आता धर्मांतर म्हणून बौद्ध झालो आहोत, तर नेमकं बौद्ध म्हणून आपण जगतो का याच्याविषयी आपण खरंच काही गोष्टी जाणणं आवश्यक आहे. हे देखील आपण काही बाबी करण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण जी पुढं बाबासाहेबांची काही भाषणं किंवा हा जो पुढे भाषण पुढे जातो त्यावेळेस बाबासाहेबांनी भाषणाचे खूप विविध टप्प्यांमध्ये याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. म्हणजे खरं बाबासाहेब फार जिनियस असं व्यक्तिमत्व की त्यांनी का आपण हे करतोय, काय याची आवश्यकता आहे, मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे आणि याची कारणं काय आणि काय केल्यामुळे आपण कोणत्या मार्गाने मुक्तीकडे जाऊ शकतो. म्हणजे जसं आपण बोलतो की हा जो विषय आहे मुक्ती कोण म्हणजे कोणत्या मार्गाने मुक्ती आपल्याला मिळू शकते. म्हणजे फक्त जरी आपण सामाजिक पीडित आहोत किंवा आपल्याला विशेष अधिकार नाही हे त्याच्यापेक्षा न राहता आपण मानसिक प्रकारे कशा या मुक्तीकडे जाऊ शकतो हे देखील बाबासाहेब इथे निर्देश करतात. आणि वाटतं की ही सगळ्यात महत्वाची हीच बाब आहे की ज्यावेळेस आपण आता पाहतो की जरी आपण बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत तर खरं तर आपलं मुक्तीकडे आपली वाटचाल असते का, म्हणजे आपल्या जे काही मुक्तीच्या संकल्पना आहेत नाही का, स्वतंत्र म्हणजे संकल्पना आहेत ह्या आपल्याला समजतात का. आता बाबासाहेब या दिशेने बोलताना फार मानसशास्त्रीय विषयाच्या अनुषंगाने हा विषय मांडतात. आणि विशेष करून ज्यावेळेस बाबासाहेबांनी या विषयाला पुढे घेऊन जाताना त्यांनी मी ही धर्मांतर का करतो याची काही कारणं आहेत आणि त्या कारणांकडे ते घेऊन जातात. आणि आपण पाहिलं की आपण जसं आता हा अभ्यास थोडा जातो आपण काही विषयांना आपण पुढे पुढे घेऊन जायचा देखील विचार करतो. पहिला पुढचा जो विषय जर बाबासाहेबांनी त्या विषयामध्ये धर्मांतराची काही कारणं सांगितली, त्याच्यामध्ये एक कारण आहे आणि त्यानंतर धार्मिक कारण आहे असं ते देखील म्हणतात. आणि विशेष करून या एक कारणामध्ये बाबासाहेब म्हणतात की त्याला दोन दृष्टीने विचार करणं फार महत्वाचं आहे, एक तर सामाजिक दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या. म्हणजे खरं बाबासाहेबांनी फार विशेष करून याची जी संकल्पना मांडली फारच म्हणजे एकदम प्राक्टिकल आणि ज्या प्रॅक्टिकल पद्धतीने हा विषय समजून घेणं का महत्वाचं. विशेष करून ते म्हणतात की एक दृष्टीने विचार करणं म्हणजे भौतिक दृष्टीने विचार करणं का महत्वाचं. म्हणजे जरी आपल्याला माहिती की त्या काळामध्ये जी परिस्थिती आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब हे भाषण आपल्यासोबत सादर करतायत आणि त्यावेळेस आपल्या समाजाची असणारी स्थिती किंवा जी अवस्था आहे त्याला बघून बाबासाहेबांनी जे प्रश्न निर्माण केले होते, जी परिस्थिती आपण जाणून का आपण या धर्मांतराकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे हे देखील ते नमूद करतात. आणि आपण जर पाहिलं तर विशेष करून त्यांना असं वाटतं की ह्या विषयाला जर पाहताना प्रमुख अस्पृश्यता हा त्यांना खूप महत्वाचा विषय वाटतो की ही जी अस्पृश्यता आहे याच्याविषयी हे जे स्वरूप आहे हे समजणं आवश्यक आहे. अस्पृश्यता कशी आहे ती का आपल्यासोबत अशा प्रकारचं जे काही समाजामध्ये असणारी जी काही चालीरीती आहे आणि आपण त्याच्यापासून वंचित या देखील ते भाष्य करतात. आणि विशेष करून आपण जर पाहिलं तर ही जी बाबासाहेबांची जी घोषणा आहे त्याचं ते मुख्य कारण आहे की ह्याच्या कारणामागं बाबासाहेबांच्या घोषणेच्या कारणामागं खरं तर हे समजून घेणं आवश्यक की अस्पृश्यता काय आहे आणि त्याचं नेमकं स्वरूप काय आहे. आणि ते बोलत असताना मग त्यांनी परत अजून विषयांना खूप चांगल्या प्रकारे इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते देखील पुढे म्हणतात की जरी अस्पृश्यता हे खरं स्वरूप असेल तर ते म्हणतात की तुम्हाला हे समजण्यासाठी तुमच्या जीवनाकडे तुम्हाला पाहावं लागेल. म्हणजे ज्या विषयाकडे आपण खरं पाहतो त्या भाषणामध्ये खूप सारे विषय मांडले. नक्कीच ते आत्ताच्या जीवनामध्ये तशी दिसत नाही पण त्याचं जे स्वरूप आहे ते खूप
वेगळ्या स्वरूपात आज देखील आपल्या समाजामध्ये दिसते किंवा आजकालचे प्रसंग दिसतात. आणि बाबासाहेब ते बोलताना त्यांनी काही विशेष गोष्टींचं तिथं नमूद केलं की जर तुम्हाला अस्पृश्य काय आहे किंवा याचं स्वरूप कसं पाहायचं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनाच्या अनुभवाकडे पाहू शकता. आणि ते म्हणतात की तुम्हाला आठवत असेल की तुम्हाला सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे तुम्हाला अस्पृश्य ठेवलं गेलं. त्यानंतर विहिरीवर पाणी भरू नये किंवा विहिरीवर पाणी भरण्याचा अधिकार दाखवल्यामुळे तुम्हाला देखील अस्पृश्यतेच्या या कारणाला तुम्हाला सामोरं जावं लागलं आहे. त्यानंतर तुमची वरात घोड्यावर काढल्यामुळे तुम्हाला देखील अस्पृश्यतेच्या या विशेष अधिकारांना नाकारण्यात आलेलं आहे. त्यानंतर अशी खूप सारी कारणे सांगितलं ज्याच्यामध्ये खरं तर खूप म्हणजे अशा ज्या गोष्टी की त्या फारच म्हणजे मानहानीपर्यंत तुम्हाला त्या समाजामध्ये अस्पृश्यांकडून किंवा अस्पृश्यांकडून तुम्हाला जी वागणूक दिली जाते याच्याविषयी ते भाष्य करतात. म्हणजे जोपर्यंत तुमच्यासोबत जे घडलेलं आहे त्याच्याविषयी तुम्हाला खरंच काय वाटतं का नाही याच्याविषयी बाबासाहेब खूप आत्मनिर्भरतेने आपल्या बांधवांसोबत मानतात. आणि तुमची पोशाख घातल्यानंतर तुम्हाला कशी वागणूक देते किंवा गावातून समोर बोटाने पूजा घालून तुम्हाला कसं बघितलं जातं, तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला नाही का त्या ठिकाणी संबोधलं जातं. त्यानंतर तुम्ही दागिने घातल्यामुळे देखील तुम्हाला कशा प्रकारचं समाजामध्ये किंवा त्या विशिष्ट परिस्थितीत तुमच्याकडे कसे अन्याय केले जातात अशा भरपूर अशा उदाहरण घेऊन ते पटवून द्यायचा प्रयत्न करतात की अस्पृश्यता ही नेमकी काय आहे, हे स्वरूप काय की का तुम्हाला अजून देखील भेदभावामध्ये तुम्हाला बघितलं जातं, तुमची परिस्थिती आहे की अजून तरी का झाले ते कारण स्पष्ट करत असताना ते असं म्हणतात की खूप अशा गोष्टी की जी खरं तर गावाच्या ह्या विशिष्ट नाही का परिस्थितीमध्ये लोकांकडे त्या अस्पृश्यच्या वातावरणामध्ये देखील जातात. इथपर्यंत बाबासाहेब म्हणतात की मेले तुम्ही न ओढल्यामुळे तुम्हाला संबोधलं जातात किंवा मेलेल्या गाईचं मांस न खाल्ल्यामुळे तुम्हाला अस्पृश्य म्हणून कशी तुमची ही जाणीव करून दिली जाते. आणि विशेष करून तुम्हाला ही जी सगळं ही जी अस्पृश्य समाजातून ही जी वागणूक मिळते हे तुम्हाला समजतं का, हे तुम्हाला याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला हेच आनंद वाटतं की तुमचं हे जीवन याच्यामध्ये व्यतीत करणं तुम्हाला महत्वाचं वाटतं. अशा काही गोष्टी महत्वाच्या बाबासाहेब या ठिकाणी त्यांना जाऊन यायचा प्रयत्न करतात आणि ही जाणीव निर्माण करून यायचा प्रयत्न करतात की हा फक्त व्यक्तीचा संबंध नाही, हा व्यक्तीचा प्रश्न नाही, हा वर्गाचा प्रश्न आहे. हा जो वर्ग आहे हा स्पृश्य आणि अस्पृश्य हा जो एक वर्ग आहे याची जी कॅटेगरी केली गेली हे समजणं खूप आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारच्या वर्गामध्ये तुम्हाला बघितलं जातं ज्याच्यामुळे तुमचं मनुष्य म्हणून तुम्हाला काही तुमचं गुणगौरव केला जात नाही, तुमच्या गुणांकडे पाहिलं जात नाही. अशा गटामध्ये आपण आलो तर या गटाच्या उभं येण्यासाठी आपली काय भूमिका असली पाहिजे याच्याविषयी बाबासाहेब तिथे आपल्याला काही गोष्टी मार्गदर्शन करतात. आणि ते असं म्हणतात की हे सरळ एक कलहाचं कारण आहे, म्हणजे ही वर्ग कलाची कारण असं म्हणतात. म्हणजे एका वर्गाच्या सोबत बरोबर आल्यानंतर जे कलह निर्माण होतात त्याच्याविषयीची ही भावना आहे. जर असं पाहायला गेलं तर आपण आता देखील पाहू शकतो की आता देखील समाजामध्ये अशीच परिस्थिती म्हणजे आपण ज्या परिस्थितीमध्ये काम करत असतो ना त्या कामाच्या परिस्थितीमध्ये असेल किंवा आपण सामाजिक काही सर्व काम करत असेल म्हणजे एखादं जरी आपण रस्त्यावर झाडू मारणारा जो माणूस बघतो तेव्हा आपण त्याला कसं बघतो, त्या वर्गाला कसं बघतो, आपल्याकडे त्याच्याकडे पाहिजे आपली काय दृष्टिकोन असतात. म्हणजे सहज आपण काहीतरी वेगळे आहोत आणि तो काहीतरी वेगळा आहे ही जी स्थिती येते याच्याविषयी बाबासाहेब म्हणतात की हा कलहाचं कारण आहे. म्हणजे एखादा जर पीडित किंवा वंचित जर तुमच्या बरोबरीला आला तर त्याला ते मान्य नसतं, कारण बरोबरी ही फार कधी नाही का दुसरं स्वरूप धारण करते असं म्हणतात. म्हणजे हे तुम्हाला माहिती असेल की आपल्यापेक्षा जरी आपल्या चांगल्या मित्र चांगला जॉब होता आपल्या मनामध्ये एका ठिकाणी ईर्ष्या निर्माण होते की त्याला चांगलं झालं नाही का. म्हणजे ही ह्युमन टेंडन्सी, तर हा एक ह्युमन टेंडन्सीचा असणारा जो भाग असं म्हणतात की हे जाणणं खूप आवश्यक आहे. विशेष करून ह्या वर्गाला अशा प्रकारचं जी वागणूक मिळते की जर तो त्या बरोबर राहतात त्याला ते कलहाचं कारण म्हणतात आणि तुम्ही तुमच्या पायरीमध्ये राहिलं पाहिजे, तुमच्या क्षमतेचा तुम्ही जास्त विकास नाही केला पाहिजे अशी जी भावना आहे याच्याविषयी बाबासाहेब त्या कारणामध्ये हे कारण सांगतात की धर्मांतराचं हे एक कारण आहे की आपण बरोबरी केली की इतरांना पटत नाही, की त्यांना खूप सखोल त्यांच्या मनावर व्हायचं जाते त्याचा एक नाही का असा पूर्ण झालेला जो परिणाम आहे तो तुम्हाला आतापर्यंत डिप्रेस करत असतात, तुम्हाला तो कधीच वर येऊन देत नाही, तुम्हाला चांगल्या परिस्थितीने येण्यासाठी काहीच मदत करत नाही. अशा विषयीची तुम्हाला ही जी गोष्ट ही कलर तुम्हाला हे त्याचं एक कारण आहे ज्यामुळे मी धर्मांतराची ही घोषणा करत आहे. म्हणजे पूर्णपणे बाबासाहेब धर्मांतराच्या त्यांच्या ह्या परिस्थितीला मी का करतो याची कारणं काय, त्याची नेमकी परिस्थिती कशी आहे, का आपण हे करतोय, का मनुष्य म्हणून आपण विकसित होणं आवश्यक आहे, या सर्व बाबींना बाबासाहेब स्पर्श करतो. आणि खरं तर हा विषय ज्यावेळेस आपण असं पाहतो की हे सगळं करत असताना तुमचं इथे नियोग कसा लागणार माता म्हणजे तुम्हाला समजा जरी ह्या
परिस्थितीमधून उभं राहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्याकडे काय असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही ह्या एका विशिष्ट स्थितीमध्ये आहात आणि त्या चांगल्या स्थितीमध्ये तुमच्यासाठी काय संभाव्य गोष्ट होऊ शकते. आणि त्या ठिकाणी म्हणतात की तुमच्यामध्ये सामर्थ्य येणं खूप आवश्यक आहे. आणि मग ते सामर्थ्याची भाषा करतात. आणि सामर्थ्याची भाषा म्हणजे सरळ दुसरं काय नसून तुमच्या ज्या असणाऱ्या कॅपॅबिलिटीज आहेत, तुमच्याकडे जे असणारं एकीचं बल आहे किंवा तुम्ही एकत्र येणं किती महत्वाचं आहे. आणि मग बाबासाहेब याला खूप ठिकाणी विशिष्ट भाषेमध्ये सांगतात की ह्याच्यामध्ये पहिलं तुमचं स्वाभिमान जागृत होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी स्वाभिमानी असणं हे तुमचं जे मन आहे किंवा ह्या पुढीवर तुमचं मनुष्य म्हणून काय विचार आहे हे देखील बाबासाहेब इथे सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचं हे म्हणतात की या ठिकाणी आपण जरी या कलहाच्या कारणामध्ये देखील पाहतो, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांकडे जर ह्या जमलेल्या समुदायाकडे आपण जर एक दृष्टीने बघितलं तर आपण एक गोष्ट कबूल करावी लागेल की विशिष्ट करून या कलामध्ये कोणताही असा बदल होणार नाही ज्याच्यामुळे आपल्या कुठलं असं सामर्थ्य आहे असं दिसेल. म्हणजे या कलाच्या विशिष्ट कारणामध्ये आपल्याकडं आपल्या हाती कुठलं सामर्थ्य नाही ज्याच्याकडून आपण या कलाच्या कारणातून उभं येऊ किंवा या विशिष्ट जी कारणं आपण पाहतो की सामाजिक कारण आहे त्याच्यातून आपण काय असं कारण आहे की जे आपल्या हिताचं असेल. म्हणून बाबासाहेब विशेष करून काही गोष्टींकडे आपण सामर्थ्य निर्माण करणं का आवश्यक आहे मग याचं काही भाष्य ते दाखवतात. मला हे असं जगातून खूप वाटतं की सामर्थ्य म्हणजे नेमकं काय, किंवा आपण सामर्थ्य म्हणून जरी म्हणतो म्हणजे आता नेमकं आपल्याकडे जरी आपण खूप काळापासून बघतो की आपण बौद्ध झालो आहोत किंवा आपण चांगल्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहोत आणि आपल्या आर्थिक सुबत्ता चांगल्या आहेत, आपल्या घरगुती नाही का सुबत्ता चांगल्या आहेत, आपली बाकी सामाजिक देखील सुबत्ता चांगल्या आहेत. पण बाबासाहेब जे म्हणतात ते सामर्थ्य कोणतं, मला ह्याच्याविषयी खूप म्हणजे असं वाटतं की आपण चर्चा केली पाहिजे. म्हणून म्हणते की म्हणजे हा जरी वर्ग मी एकटा जरी बोलत असेल पण काही प्रश्न माझ्याकडून देखील येऊ शकतात की आपण थोडंसं याला इंटरॅक्शन केलं पाहिजे की नेमकं सामर्थ्य म्हणजे काय नाही का नाही. नेमकं सामर्थ्य ज्या अनुषंगाने बाबासाहेब म्हणतो की आपण सामर्थ्य निर्माण करणं आवश्यक आहे. मग कोणत्या प्रकारचे सामर्थ्य काय असं वाटतं की तुम्हाला या सामर्थ्यामध्ये आपण एकत्रित येणं खूप महत्वाचं आहे आणि अशा प्रकारची कोणती सामर्थ्य आपण निर्माण केली पाहिजे. तर याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, आपण कोणी जर बोलू शकत तर खूप चांगलं होईल. म्हणजे आपण हा विषय पुढे घेऊ किंवा तुम्ही काय वाचन केलं असेल किंवा मागच्या वर्गामध्ये काही लोकांनी 2 वर्षापासून कंटिन्यू होते किंवा त्यांनी जर काही विषय वाचला असेल तर त्यांच्याकडून देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. म्हणजे असं काही कंपल्शन नाही पण जस्ट तुमच्याकडे रोजपुरतं जर आलं तर म्हणजे आपण थोडंसं याला एक आपल्या नाही का संवादामध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही वाचन केलं का याच्याविषयी सर? त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आर्थिक सामर्थ्य पण आहे बरोबर आणि संघटनात्मक सामर्थ्य पण आहे. आपण संघटित झालं पाहिजे. एखादा मुद्दा जर खरोखर आपल्याला त्रास देतो आहे किंवा सरकारकडून असं झालं तर आपण त्याच्या विरोधात पण बोलायला तयार झालं पाहिजे. आणि विरोधात बोलायला तयार झालं म्हणजे आपल्या पाठीशी भरपूर लोकांचं सामर्थ्य असलं पाहिजे. सामर्थ्य म्हणजे एक प्रकारचं बळ असलं पाहिजे तुमच्या. एक्झॅक्टली. आणि ते जर बळ नसेल, बाबासाहेबांनी प्रकर्षाने या बळावरतीच जोर दिलेला आहे की तुमच्यामध्ये बळ निर्माण झालं पाहिजे. आर्थिक बळ असलं पाहिजे, सामाजिक बळ असलं पाहिजे, राजकीय सत्तेचं असलं पाहिजे. ह्या सर्व बळामधून तुम्ही जर पुढे गेलात तर तुम्हाला हे दिसू शकणार नाही. हे बाबासाहेब त्याच्या प्रकर्षाने जाणून दिलं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे खरं तर बाबासाहेब खरं तर या दिवशी बोलतात त्यांनी 3 बळ या विषयाला जर अभ्यास करू तर खूप एक चांगली बाबासाहेब का सांगतात. म्हणजे एक प्रकारचं ते नाही का की आपली क्षमता काय आहे ते ओळखण्यासाठी. तर ते पहिलं विषय सांगतात की हा जो प्रश्न आहे किंवा याला विचार घेण्यासाठी आपल्याला या कलातून सुटका करून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या पदरात थोडंसं पुण्याचं सामर्थ्य असणं आवश्यक आहे. त्यातलं पहिलं जे सामर्थ्य म्हणतात की ते आहे मनुष्यबळाचं सामर्थ्य. जे आपण जे मगाशी म्हणतो की मनुष्य म्हणून जे आपलं बळ आहे ते फारच कमी आहे. म्हणजे अल्पसंख्यक म्हणून आपलं जे बळ आहे ते फार कमी आहे. त्याच्यामुळे देखील आपण जर पाहिलं तर आपल्या अल्पसंख्याक विषयामध्ये आपल्याला नेहमी नाही का आपल्याकडे नेहमी विशिष्ट प्रकारे बघितलं जातं की हे अशा प्रकारचा वर्ग आहे की ज्याच्याकडे असं काही सामर्थ्य नाही ज्याला काही अपलिफ्टमेंट आपण करण्यासाठी सरकार काय असं करत असेल किंवा विशिष्ट समाजाची रचनाला काहीतरी करत असेल आणि ते त्यासाठी म्हणतात की आपली जी मनुष्यबळ या तुलनेने फारच कमी आहे. त्यामुळे आपल्याकडं हे जी कलाची कारण आहे त्याच्यामध्ये हे कारण आहे की आपल्याकडं सामर्थ्य जे आहे ते मनुष्यबळाचं सामर्थ्य बिलकुल नाही. आणि जर आपण याच्या जर भावनेनं पाहिलं तर बाबासाहेब एका ठिकाणी हे नमूद करतात की
हे जरी असलं असतं, हे जरी मनुष्यबळाचं जरी एक आपलं एक नाही का जो वीक पॉईंट आहे, जो आपला एक एकत्रित एनर्जी आहे हे खूप कमी आहे. मला वाटतं की त्याच्याकडच्या परिस्थिती पण तसंच सेम आहे. म्हणजे आपले मनुष्यबळ जरी म्हणून आपण एका किंवा नाही का असं समाजाने एकत्र आहोत, पण आपल्यामध्ये देखील तेवढ्याच प्रकारचे विशिष्ट गट निर्माण झाले. त्यामुळे आपापली कुठलीच एक संघटना नाही, त्यामुळे आपण तिथं देखील विखुरला गेलो. कुणाच्या विचारधारा वेगळ्या, कुणाचे उद्देश वेगळे. त्यामुळे बाबासाहेबांची ही जी धर्मांतराची जी मुख्य बाब आहे हे समजून घ्यायला देखील आपण काही ठिकाणी अपयशी आहोत किंवा अयशस्वी आहोत. आम्हाला वाटतं की हे खूप जाणून घेणं महत्वाचं की नेमकं बाबासाहेब हे सांगण्याचं मुख्य कारण काय, की मनुष्यबळ जरी आपलं एकत्र आलं पण त्याच्यामधले जे असतात आपले उद्देश आहे, त्याच्यामधलं आपलं जे नेमकं सामर्थ्य आपण निर्माण करायचं हे संघटित असणं किती आवश्यक आहे याच्याविषयी बाबासाहेब इथे खूप चांगलं याविषयी बोलतात. आणि दुसरं ते म्हणतात की जरी आपण हे पाहिलं तर ही खरं परिस्थिती आपल्याला एकत्रित करू देत नाही. म्हणजे आपल्याकडे विशिष्ट ज्या भूमिका आहेत, म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये की आपल्याला एकत्र येण्यासाठी खूप साऱ्या स्ट्रगल्स आहेत. म्हणजे आपले राजकीय पक्ष वेगळे आहेत, आपल्या इतर संघटना वेगळे आहेत. म्हणजे अशा प्रकारचं हे जे आपल्याकडे असणार एक दुर्भाग्यपूर्ण जी गोष्ट आहे की खरंच आपल्यासाठी एक चांगली संधी नाही असं या ठिकाणी मला वाटतं की बाबासाहेबांच्या त्या भाषणामध्ये दिसते. आणि विशेष करून ते दुसरी जी एक जे बल म्हणतात त्या हे ठरवलं बल म्हणजे खरंच ते दुसरं काय नसून आर्थिक बल आहे. म्हणजे आपल्याकडे जरी आपण पाहिलं तर ते म्हणतात की ह्या बळाचा देखील आपल्याकडे अभाव आहे. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं हे जे 1936 जरी बाबासाहेबांचं भाषण आहे त्याच्या जी पहिली जी पार्श्वभूमी आहे जी सामाजिक रचना जर बोलली तर आपल्यासाठी पूर्णपणे म्हणजे आर्थिक समाजाची काही शक्यता नाही. ना तुमच्याकडे शेती आहे, ना तुमच्याकडे कुठं धंदा आहे, ना तुम्ही कुठल्या प्रकारचं तुमच्याकडे असं स्किल आहे की जे तुम्ही वापरून तुमचं उत्पन्न निर्माण करू शकता. अशा प्रकारची कुठलीच स्किल तुम्हाला तिथं नाही. त्यामुळे तुमच्याकडे ते देखील सामर्थ्य नाही. त्यामुळे ते असं म्हणतात की ही जी ओरड कलरचं जे एक कारण आहे आणि विशेष करून धर्मांतराचं जे कारण आहे त्यातलं एक महत्वाचं कारण आहे की तुमच्याकडे द्रव्यबळ पण नाही. ते तुमच्याकडे अशा प्रकारची आर्थिक जी नाही का जे साधन त्याचं काही तुमच्याकडे अशा प्रकारचं परिस्थिती नाही. त्याला तुम्ही असं काहीतरी करेल किंवा कुठला समाज त्याला तुमच्याकडून मदत करा अशी कुठली परिस्थिती आपल्यासोबत नाही. त्यामुळे आपण का धर्मांतर करावं, का करू नये, तुम्ही याच्याविषयी चिंतन करायचं बाबासाहेब म्हणतात. आणि विशेष करून ते असं म्हणतात की जरी तुम्हाला त्या काळात किंवा आताही आपण असं की आपल्याकडं आपण जॉब करतोय किंवा वरचे लोक तुम्हाला काहीतरी तुमचं उपजीविका चालण्यासाठी तुम्हाला नाही का द्रव्यबळाची निर्मिती होते बाबा आपण देखील आता म्हणजे आपल्या आर्थिक स्वरूपाला बळकडी देत आहोत. परंतु ते म्हणतात की याच्या ठिकाणी जरी आपण पाहिलं तर हा फक्त आपला अन्न आणि वस्त्राचा निवारचा भाग बनतो. म्हणजे हे फक्त तेवढंच म्हणजे अन्न आणि वस्त्रापुरतंच आपलं जीवन आहे का, म्हणजे हे देखील प्रश्न उपस्थित करतो. म्हणजे फक्त जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्रच आहे का, याच्यापेक्षा काय जीवन असलं पाहिजे. म्हणून होतं की बाबाचा जो पहिला जो प्रश्न आहे की महाप्रश्न मानवी जीवनाच्या साफल्याचा, मानवी जीवन फक्त अन्न वस्त्रामध्येच आहे का, हा आपल्याकडे प्रश्न आहे. मग तसं असेल तर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का दिला, म्हणजे बौद्ध धर्माची ही जी बाबासाहेबांची जी मूळ त्याच्याकडे जाण्याची जी संकल्पना आहे की जी काही त्यांची असणारी आत्मीयता ते नेमकं असं का सांगतात की हे फक्त आपल्या भौतिक जीवनाशी संबंधित आहे का. म्हणजे हा जे काही मुख्य बाबासाहेबांचे जे काही सखोल अशा भाग ते त्या भाषणामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि ते असं म्हणतात की हे जरी असलं तरी पण आता पण तशी परिस्थिती जर तुमच्याकडे द्रव्यबळ नाही पण जर तुमच्यावर कुणी अत्याचार केला तर तुम्हाला वकिलाकडे जायला पण तुमच्याकडे पैसे मिळतात. तुमची कोणी केस लढेल आणि तुमच्यासाठी तसं द्रव्य असेल त्याची तुम्हाला ती पण उपलब्ध नाही. आणि हे सगळं असेल तर तुमच्याकडे तशा प्रकारची कुठली अवकाशच नाही की तुम्ही असं जाऊन त्याला भागेल, कारण तुमच्याकडे मनुष्यबळ पण नाही. म्हणजे हे जे बाबासाहेब एक खूप नाही तुम्हाला एक अशा प्रकारचं ऐकवण्याचा प्रयत्न करतात की का तुम्ही धर्मांतराकडे अशा दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर मग ते जे काही तिसरं जे सामर्थ्य साखर जे खरं तर आहे मानसिक बल आहे त्याला बाबासाहेब फारच म्हणजे मी म्हणतो की इंटेलिजन्स असं सांगितलं की ते मनुष्याला कुठल्या प्रकारचं बल असणं आहे. हे मानसिक बल दुसरं काय नसून ते म्हणतात की हे तर तुमच्याकडे पहिल्यापासूनच नाही. तुम्ही आतापर्यंत एवढ्या गुलामाच्या परिस्थितीमध्ये जीवन जगलेलं आहे की तुम्हाला तुमच्याकडे तुमचा छळ होतोय, तुमच्याकडे अन्याय केले जात आहे, तुमच्याकडे असं शोषितपणे तुम्हाला वागवलं जाते, याच्याविषयी तुम्हाला काहीच वाटत नाही. तर तुम्ही त्या परिस्थितीत तुम्ही गुलाम झाला. म्हणजे ही जी परिस्थिती आहे की आता पण मला वाटतं की काही स्वरूपात काही वेगळी नाही. म्हणजे याचे जरी स्वरूप बदलले असते तर आपण काही ठिकाणी मानसिक गुलामच आहोत. म्हणजे आपले जे मानसिक बळ सामर्थ्य निर्माण आहे म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने बाबासाहेब असं म्हणतात की व्यक्ती म्हणून विकसित होऊ नये, एक मनुष्य म्हणून विकसित होऊ नये, ह्याच्याकडे ते कसे पाहतात. म्हणजे जरी आपण म्हणतो की परत प्रश्न तोच होतो की बौद्ध झालो मग नेमकं काय झालं. जरी आपण म्हणतो की हे मानसिक बळ कसं मिळणार, बाबासाहेबांचा उद्देश काय होता की बौद्ध शिकवायचा.
त्यांना ह्या बळाकडे कसं बघायचं आहे. म्हणजे हे मनुष्यबळ म्हणून जरी आपण पाहतोय खूप अल्पसंख्याकांवर म्हणून आपल्याकडे अशा काही भौतिक गोष्टी नाही, पण हे मानसिक बळ कसं निर्माण होतं हे पूर्ण आपल्या एका विशिष्ट जडणघडणीमध्ये झालेलं एक सामर्थ्य की आपण नेमकं गोष्टींकडे कसं पाहतो. म्हणजे मला तर असं वाटतं की ही जी गोष्ट भावासाठी म्हणतात ती मानसिक बळ का आवश्यक आहे, कारण तुम्ही एक व्यक्ती म्हणून विकसित होणं त्याच्या मागचं मुख्य कारण आणि तुमच्या मानसिक हे जे बळ आहे ते कसं निर्माण होईल. काय वाटतं तुम्हाला कसं मानसिक बळासाठी काय असणं आवश्यक असतं. ओके गुड. आणि इकडे काहीतरी बोलतात प्रतिका करणे. ओके हां ओके येस येस. मानसिक बळामध्ये अजून काय वाटतं काय असलं पाहिजे मानसिक बळ कसं आहे. बघा म्हणजे किती महत्वाचा विषय की आपलं चिंतन करायला वेळ लागतं. बाबासाहेब असे विषय म्हणतात आपल्यासमोर की आपलं चिंतन करण्यासाठी ते एवढी संधी निर्माण करतात आणि फक्त आपण नाही का म्हणजे विशेष करून बौद्ध होणं तेवढंच आता पुरेसं नाही. आपल्याला हे आपल्या मनावर बिंबवणं आवश्यक की हे नेमकं बळ कसं निर्माण होईल. जरी आपण पाहिलं की जरी आपण मानसिक गुलाम आहोत पण आपण आपल्या मानसिक गुलामीला खूप ठिकाणी आता नाही का त्याचं सेग्रिगेशन झालं त्याचं ते विखुरलं गेले. म्हणजे आता आपण असे जातीचे गुलाम राहिलो नाही पण आपलं काही विशिष्ट मानसिकता आहे जे आपण तयार केलं ते इतरांना गुलाम आठवतो. म्हणजे कधी कधी आपण नकळतपणे नाही का बाहेर जर आपण कामाच्या ठिकाणी असतो तर झाडूवाला असेल त्याच्याविषयी जर आपण चांगले म्हणून असेल तर आपण त्याला कशा प्रकारे ट्रीट करतो त्याला कुठल्या भूमिकेत करतो ही एक भावना आहे. हे एक उदाहरण झालं. तर मला असं कधी कधी असं वाटतं की आपण आजकाल आहे ना मीडियाचे खूप गुलाम जातो. म्हणजे जो मीडिया आपल्याला हावी झाला आहे ना जो आपल्याला काय शिकवतो आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणजे एखादं पहिल्या प्रवचनामध्ये ज्ञान संपूर्ण एक विषय मांडला होता की आजकाल लोकांना हिंसा आवडते बघायला. ठीक आहे ना. म्हणजे त्यांनी उदाहरण दिलं की धुरंधर नावाचा जो चित्रपट आहे लोकांनी खूप पाहिला त्याचे खूप पैसे कमवले तर त्याच्यामध्ये हिंसाच होती आणि लोकांना हे पाहायला आवडते. म्हणजे आपण एक प्रकारे कुठल्याच गोष्टींचे गुलाम होतो आपलं कळत नाही. नगरपणे आपण जरी मोबाईलमध्ये आपल्या हातात असला तरी आपण विशिष्ट अशा नाही का मानसिक गुलामात गुंतलेला असतो. आपल्याला कळत नाही आपला वेळ कसा चाललेला असतो. आपण वेळेच्या कुठल्या सदुपयोग करायला हे आपल्याला कळत नाही. अशा प्रकारच्या हे जे मानसिक बळ याच्याविषयी मला एक बाबासाहेब थोडं वेगळ्या स्वरूपात सांगतात त्या परिस्थितीमध्ये. पण आताची परिस्थिती पूर्ण वेगळी. पण तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे हे बळ अजून पण तेवढंच वीक आहे. एक बौद्ध म्हणून आपण एक संघटित असणं एक संघटित होणं हे एक मानसिक बळासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. विशेष करून या गोष्टीला आपण अशा प्रकारे पाहिलं पाहिजे की आपल्या सवयी किती महत्वाच्या असतात. जरी आपण आता पंचवीसची गोष्ट ऐकलं तिथे शिक्षणाची गोष्ट आहे ज्ञानाचा जो एक महत्वाचा भाग आहे आणि विशेष करून मानसिक बळासाठी भयाच्या वर स्वप्न खूप महत्वाचं आणि अशा कुठल्या प्रकारची भय आहे जे आपल्याला मनुष्यबळ विकसित करू देत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत की आपण अजून त्याला कधी स्पर्श नाही केला. आम्हाला वाटतं बाबासाहेब याच्याविषयी खूप चांगल्या प्रकारे या विषयाकडे पाहण्यासाठी आपल्याला एक अजून एक त्यांनी नाही का त्यांनी 2-3 वाक्यांचे प्रयोग केले की आपण हिंमत दाखवली पाहिजे गोष्टींसाठी. त्याचा प्रतिकार शब्द आला ना की आपल्याकडे ती आवाज उठवण्याची एक नाही का स्थिती निर्माण झाली पाहिजे. आपण भयाच्या विरुद्ध काहीतरी गोष्ट करून तिथे आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी संघटित येणं खूप आवश्यक आहे. संघटित होत असताना आपलं द्रव्य देखील तेवढंच एकत्रित होणं आवश्यक आहे. जरी हे भाषण 1936च्या बाबासाहेबांच्या त्या काळातलं असेल पण मला वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये तेवढीच त्याची प्रासंगिकता आहे आणि तेवढं महत्वाची की आता आपण एकत्रित येऊन किती गोष्टी करणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपली एकत्रित येणं भेटणं अशा या वर्गांच्या माध्यमातून एक सोबत नाही का आपण हे विषय हाताळला खूप महत्वाची बाब आहे. त्यानंतर जास्त वेळ नाही 5-1 मिनिटं आहे. त्यानंतर आपण थोडासा धावताच क्लास घेत आहोत त्यामुळे खूप साऱ्या गोष्टींना स्पर्श करता येणार नाही. तर विशेष करून एक शेवटचा मुद्दा घेऊन मी थांबेल इथे आणि विशेष करून खरं तर हा एक विषय असाच आहे की म्हणजे हाच पुढचा विषय बाबासाहेबांना कंटिन्यू करतात की जरी आपल्याकडे सामर्थ्य नाही की आपण सामर्थ्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सामर्थ्य आणायचं कुठून हे सामर्थ्य कुठून आणायचं हा एक पुढचा विषय आहे. हे सामर्थ्य आपल्याला बाहेरनं आणणं आवश्यक आहे असं ते म्हणतात आणि मग नेमका पुढचा विषय सुरू होतो आणि त्याच्यानंतर बाबासाहेब पण धर्मांतराचं धार्मिक कारण काय याच्याविषयी ते बोलतात. तर त्या विषयाला होतो जाण्यासाठी थोडंसं त्याच्याविषयीची एक गोष्ट बोलेल की बाबासाहेब एका ठिकाणी बोलतात की ही जी काही अल्पसंख्याक म्हणून आपल्याकडे जर बघितलं जातं त्याच्याविषयी बाबासाहेब उदाहरण देतात की
ते म्हणतात की तुमच्या तुलनेने मुसलमान देखील अल्पसंख्याक आहे. तुमच्या तुलनेमध्ये मुसलमान देखील अल्पसंख्याक आहे. पण जरी गावामध्ये त्यांची 2 जरी घरं असली आणि तुमची 10 जरी घरं असली, तुमच्यावर जास्त अत्याचार होतो त्यांच्यापेक्षा. याचं कारण काय आहे? संघटित आहे. ओके, ग्रेट. संघटित आहे. मला एक सांगायचं होतं की जेव्हा आपण श्रद्धेचा भाग बघतो तर आपल्या लोकांमध्ये आपल्या धर्माच्या विषयी श्रद्धा फार कमी कमी आहे. आहे. कारण माहिती आहे का, आता दर रविवारी ख्रिश्चन जे समाज असतो तो दर रविवारी जे काही त्यांनी जो काही धम्म दिलेला आहे तर तो एवढा असं म्हणजे श्रद्धा आहे. ते दर रविवारी चर्चमध्ये जातात, दर शुक्रवारी ते नमाज पडतात आणि जे शीख त्यांना माहित आहे की संपूर्ण भारतामधील मुस्लिम जे आहेत ते आमच्या पाठीशी आहेत. Exactly. Yes. बरोबर. पण ते असं म्हणतात, विशेष करून ज्या धर्मात तुम्ही आहात, ज्या धर्माचा तुम्ही भाग आहात, त्या धर्माची लोक तुमच्यावर शोषण करतात. हे खूप डिफरन्स आहे. बाबासाहेबांचं हे जे सांगून आहे ना, निष्कर्ष बोलायचं करतं की शहाणे आणतात की नेमकं त्यांना सत्य कसं सांगितलं संकट त्यांच्यावर, त्यांच्या भारतभर त्यांचा जो काही त्यांच्याकडे ते काही कुठलाही अनुचित प्रकार करत नाही. तर ही तुम्हाला गोष्ट कळते का? ते बाबासाहेब विशेष करून त्या ठिकाणी आपल्या लोकांना सांगतात की हे काम महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याचं एक जे धार्मिक कारण आहे ते त्या धार्मिक कारणाला घेऊन बाबासाहेब पुढे मग दुसरं जे काही त्यांची माहिती सांगतात. आणि मला वाटतं की एवढी गोष्ट बोलत असताना काही गोष्टी खूप आज आम्हाला आपला तसा वेळ आहे. आणि त्यानंतर विशेष करून हीच गोष्ट मला वाटते की आज आपण 2 मुद्द्यांना फक्त पाहूया की बाबासाहेब हे म्हणतात की तुम्ही सामर्थ्य निर्माण का करणं आवश्यक आहे, आणि त्याच्यापूर्वी की तुमच्याकडे जी तुम्हाला आतापर्यंत जी वागणूक दिली त्याची कारणं काय आहेत आणि वरकलाची कारणं काय आहेत, त्यामुळे तुम्ही धर्मांतराकडे का कसं पाहिलं पाहिजे, त्याची नेमकं स्वरूप काय आहे, कशा प्रकारे स्वरूपात तुम्ही जीवन जगताय, हे तुमच्या आसेपाशी कशी निगडीत आहे, तुमच्या कुटुंबाशी कसं निगडीत आहे, तुमच्या कुटुंबाची देखभाल करताय आणि कशा प्रकारे तुम्हाला याच्यामधलं वर येणं आवश्यक आहे, याच्याविषयी बाबासाहेब काही घालण्याचा प्रयत्न करून आपल्यासाठी. आणि हा विषय वाटतं की आपण सगळ्यांनी असा सुरुवात भाऊ की म्हणजे इथे ह्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करणं, समजून घेणं की नेमकं बाबासाहेबांची क्रमक्रांती म्हणून आपण काही गोष्टी खूप साजरी करतो. पण त्याच्या मागची बाबासाहेबांची ती आत्मीयता आहे, ती जी त्यांची भावना आहे की फार म्हणजे असं म्हणून की ना की एखाद्याला दुःखातून कसं वर काढावं. एखादं हा जो बाबासाहेबांचा खूप मोठा जो गुण आहे ना, आपण इथे पाहू शकतो की त्यांना प्रत्येक माणसाला त्या दुःखातून बाहेर काढायचं. म्हणजे याच्याविषयी ते खूप जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. आणि तुम्ही जर कधी पाहिलं गेलं तर ह्या बाबासाहेबांच्या ह्या भाषणाच्या आधी बाबासाहेब तसं 9 महिने तो लोक आणलं. म्हणजे नाशिकला जे बाबासाहेबांनी घोषणा केली की मी जरी नाही का माझा हातामध्ये नव्हते की मी विदर्भामध्ये माझा जन्म झाला, पण आता हे निश्चित आहे की मी या धर्मात राहणार नाही किंवा मारणार नाही. आणि ती खूप त्यापासून ते एवढे गंभीर होते की त्यांचे प्रत्येक त्यांची भाषण तुम्ही जर ऐकलं असाल ना, ते वाचलं असेल, ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषणात धर्मांतराचा उल्लेख करतात. प्रत्येक ठिकाणी म्हणजे इव्हन आत्ताचं त्यांचं काही भाषण मी म्हणजे वाचत असताना ते काय म्हणतात की त्यांना मुंबईमध्येच एका ठिकाणी दत्त जयंती निमित्त त्यांना बोलवलं असतं की आपल्याच लोकांनी दत्त जयंती आपल्या घरात आपण खूप काळापासून जयंती साजरी करतोय. पण बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला अजून पण हेच करायचं आहे का, म्हणजे काही कसं त्यांना निर्माण करतात. पण ते त्यांचा अजिबात हेरमोड करत नाही. नंतर मी येतो आणि तुम्ही प्रतिमंडी ही म्हणजे शेवटची असेल याच्या पुढे आपण. पण त्या ठिकाणी ते म्हणतात की म्हणजे तिथे जाऊन पण ते बाबासाहेब अशा प्रकारची मागणी करतो भाषणाची, त्यांचे डोळे उघडतो ते धर्मांतर का महत्वाचं आहे, मी तुम्हाला हे धर्मांतर का करू शकत नाही किंवा का केलं पाहिजे याची मी पूर्ण पार्श्वभूमी तयार करतात. म्हणजे अशा परिस्थितीत बाबासाहेब पाहिलं की जरी आपले लोक ते गोष्टी करत आहे म्हणजे त्यांना आवडत नाही, पण त्यांना अजून कसं चांगल्या प्रकारे समजून एका लहान पोराला कसं एक चांगल्या प्रकारे नाही का त्याचं मनोपरिवर्तन केलं, अशा प्रकारची ते मानसिकता तयार करतात. म्हणजे बाबासाहेबांची ही जी पूर्ण धर्मांतराची जी बाब आहे ना, त्याला खूप वेळ लागला. 1956चा काळ झाला. त्याची जी तयारी आहे त्यांच्या मनामध्ये सखोल गेल्यामुळे त्यांना असं वाटतं की जो काही येणारा मला वर्ग आहे समोर तो सोबत माझ्यासोबत असणार आहे, त्यांनी एक निष्ठेने यावं, एका उद्देशाने यावं. आणि जे काय आपण निर्णय घेणार तो सगळ्यांच्या भल्यासाठी असेल, आपल्या जीवनाच्या साफल्यासाठी असेल, हा तो विषय मांडतात. वाटतं की ही खूप महत्त्वाची बाब आहे की आपण आजच्या वर्गानिमित्त पाहण्याचा प्रयत्न केला. आज जास्त नाही पण 2च काही मुद्दे आपण इथे आज घेऊन थांबवतोय. जर कोणाला काय व्यक्त करायचं तर आपण व्यक्त करू शकता. जर कोणाचा काही प्रश्न असेल तेव्हा म्हणून पण थांबू. ठीक आहे, त्या वाटते कोणाला काही बोला घाबरू नका. म्हणजे बाबासाहेब म्हणतात तसंच आपण शिकण्यासाठी जातात या म्हणजे आपल्या वर्गामध्ये आपण ज्या प्रकारचा अभ्यासाला पाहतो
त्यामुळे मला तर व्यक्तिगत लाभ होतोय. मी पण परत बाबासाहेबांना नवीन दृष्टीने दाखवायचा प्रयत्न करतोय. आपण परत बाबासाहेबांना वेगळ्या अनुभवातून पाहूया आणि आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. थांबतो. हा जो काही विषय आहे तो सामाजिक कारणामध्ये बसतो आणि धार्मिक कारणामध्ये जर बघितलं तर धर्मानेच आपल्याला शिक्षणाची बंदी दिली होती, धर्मानेच आपल्याला शस्त्रबंदी दिली होती आणि धर्मानेच आर्थिक बंदी दिली होती, म्हणजे व्यापार बंदी सुद्धा दिली होती आणि धर्मानेच तुम्ही फक्त सेवा करायची. म्हणजे पूर्वीचा जो धर्म होता ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो त्याच्यामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबरोबर कसं राहायचं याचं बंधन नाही, तर त्याच्यामध्ये काय आहे की एका वर्गाने दुसऱ्या वर्गाबरोबर कसं राहायचं ह्याचं बंधन घालून दिलेलं आहे. आणि बाबासाहेब असं म्हणत होते की जसं सामसिद्धीने सांगितलं की आपल्याला मनुष्यबळ, मानसिक बळ आणि आर्थिक बळ हे कुठून मिळेल, तर जोपर्यंत आपण धर्मांतर करत नाही तर धर्मांतरामधूनच आपल्याला हे सगळं बळ मिळणार आहे. त्याचं कारण काय की जरी तुम्हाला राजकीय हक्क मिळाले, आज जरी आपल्याला राजकीय हक्क असतील परंतु ते राजकीय हक्क कायम राहणार नाही. परंतु जर तुम्ही संघटित असता, जर तुम्ही धर्माने संघटित असताल तर उद्या राजकीय हक्क जरी गेले तरी धर्म तुमचा तिथं काम करणार आहे. तर खरोखरच ते म्हणजे आज ह्याच विषयावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, तर मी सामसिद्धीला धन्यवाद देतो आणि आपण देखील सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा धन्यवाद करा.